आणि साधारणतः आत्तापर्यंत जे प्रधानमंत्र्यांची भाषणं आम्ही ऐकली, ते इंदिरा गांधी असोत, जवाहरलाल नेहरू असोत, राजीव गांधी असोत किंवा नरसिंहराव असोत किंवा अटल बिहारी वाजपेयी असोत, सवन त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची मांडणी ही एक आपण काय केलं, नंतर 2 आपण काय करू इच्छितो आणि एकंदर संबंध देशाचा उद्याच्याला विकासाच्या संबंधीचा नकाशा ते फकरसानं मांडायचा प्रयत्न करत असत आणि आपण एकत्र राहूया या प्रकारचं चित्र हे लोकांच्या समोर ठेवण्याची खबरदारी घेत असत. ही पहिली निवडणूक मी अशी बघतो की तो प्रधानमंत्री गावोगाव जात आहेत, पण त्याशिवाय त्यांनी व्यक्तिगत हल्ले हे विरोधकांच्यावर अधिक केल्याच्या संबंधीचं चित्र दिसतं. उद्या सवन त्यांच्या भाषणात 40, 30, 25 काय मिनिटाचं असेल, त्याच्यामध्ये उद्या भारताचं चित्र आम्ही कसं उभारणार आहोत किंवा आणखीन काय काय ज्या कमतरता आहेत त्यातनं मार्ग कसे काढणार आहोत आणि सामाजिक राजकीय ऐक्य हे मजबूत कसं राहील याबद्दलची जी खबरदारी त्यांच्या विचार मांडणीतून यायला होती, ही पहिली निवडणूक आहे की त्या अँगलने या निवडणुकीकडे बघितलंच गेलं नाही. विशेषतः 2 लोकांच्याकडून, एक देशाचे प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री, या सगळ्यांच्या निवडणुकीचा टोन, भाषणाचा टोन हा विरोधकांच्यावर हल्ले करतो. म्हणजे आता प्रश्न असा आहे की 10 वर्षे सत्ता नरेंद्र मोदींच्या हातात आहे आणि त्यांनी आम्हाला लोकांना प्रश्न विचारायचे की तुम्ही काय केलं 10 वर्ष. हे म्हणजे हास्यास्पद आहे. तर हा फरक यावेळी दिसतो. पंतप्रधान मुंबईतही रोड शो करणार आहेत, म्हणजे तुमच्या मुंबईतून उद्या रोड शो करणार आहेत पंतप्रधान? करतील ना. म्हणजे माझ्या वाचनाचा ते रोड शो आहे, आणखी एखाद दिवशी सभा घेणार आहेत. तुमचे शिवाजी पार्कवर त्यांची एक जाहीर सभा आहे असं 17 तारखेला, असं आजच माझ्या वाचण्यात आलं. म्हणजे आत्तापर्यंत ते नागपूरच्या जवळ रामटेकला येऊन गेले, अमरावतीला येऊन गेले, त्याच्यानंतर मला वाटतं अकोल्याच्या आसपास कुठे येऊन गेले, नांदेडला येऊन गेले, परभणीला येऊन गेले, त्याच्यानंतर औरंगाबादला येऊन गेले, सोलापूरला माळशी रस्ता येऊन गेले, कराडला येऊन गेले, पुण्यामध्ये येऊन गेले. एक प्रधानमंत्री इतक्या ठिकाणी जातात हा एक नवीन फायंड आहे आणि कदाचित इतक्या ठिकाणी जाऊन मांडणी तीच आहे. याचा अर्थ आत्मविश्वास कुठे धडा आहे का काय अशी संख्येला मोठी जागा त्यांच्या या सगळ्या एकंदर कार्यक्रमाच्या आखणीमध्ये. आणखीन एक गोष्ट मी बघितली. आता उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये एकंदर लोकसभेच्या जागा 40 आहेत. तामिळनाडूची निवडणूक 1 दिवसात आहे. महाराष्ट्रात 48 आहेत. तर महाराष्ट्राची निवडणूक 1, 2, 3, 4, 5 टप्प्यामध्ये. याचा अर्थ सरळ असं दिसते की निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रधानमंत्र्यांना कॅम्पेन करायला जे सुलभ असं टाईम टेबल आहे, ते टाईम टेबल आखलेले दिसते. तुमचा हा आरोप आहे की ही तुमचा की निवडणूक आयोगा, कारण तुम्ही हा गंभीर आरोप करताय, निवडणूक आयोग एक आपण म्हणतो स्वायत्त संस्था आहे, त्याच्यावरती कोणाचे निर्बंध नसावेत. पण मला एका गोष्टीचं उत्तर सांगा ना की तामिळनाडूमध्ये एका दिवसात जर निवडणूक होऊ शकते तर इथं का 5 टप्प्यात होऊ शकते? त्याचं कारण सरळ आहे की मोदींना ठिकठिकाणी जायला सुविधा व्हावी, हेच त्याच्यामागचं सूत्र आहे. महाराष्ट्राकडे तुम्ही म्हटलात की तुम्ही मगाशी सगळ्या सभांची ठिकाणं सांगितलीत, खरं तर इतक्या ठिकाणी सभा घेतात. महाराष्ट्रावरती विशेष लक्ष असण्याचं कारण काय? म्हणजे उत्तर प्रदेश खालोखाल सगळ्यात जास्त जागा आहे हे एक झालं, पण तरीसुद्धा महाराष्ट्रातनं वेगळं राजकीय कारण असं आहे, तुम्हाला वाटतं की त्यांचा फोकस महाराष्ट्रावर जास्त आहे? मला असं दिसतं की त्यांना मागच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यात तुम्ही बघा, आता महाराष्ट्रातच उदाहरणार्थ आम्हाला लोकांना 5-6 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 4, काँग्रेसचा 1, त्याच्यानंतर औरंगाबादची मुस्लिम लीगची 1, अशा 4-6 जागा महाराष्ट्रात मिळाल्या होत्या. त्याच वेळेला
मध्य प्रदेशमध्ये भाजपला एक स्वतः सगळ्या जागा, राजस्थानमध्ये सगळ्या जागा, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये एक दोन सोडल्या तर जवळपास सगळ्या जागा. हे जे चित्र होतं बहुतेक ते चित्र डिस्टर्ब झालेले आहेत. आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी बोलतो या राज्यातल्या, त्यांचं असेसमेंट यावेळेला भाजपला सेटबॅक आहे. जिथं मागच्या 100% 98% जागा मोदींना मिळाल्या तिथं सेटबॅक आहे आणि त्यामुळे त्यांनी लक्ष अधिक महाराष्ट्रात घातलेलं असावं असं फायदा दिसतं. पण जागांच्या व्यतिरिक्त, कारण महाराष्ट्रात एक वेगळं, पण जसं म्हणू शकतो एक अलायन्स तयार झालं वेगळं. इंडिया आघाडीचे सगळ्यात महत्त्वाचे असणारे घटक पक्ष म्हणजे काँग्रेस व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन्ही पक्ष त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे एक फॉर्मिडेबल अलायन्स आहे असं तुम्हाला वाटतं, म्हणून त्यांचं लक्ष जास्त आहे. अलायन्स आहे, त्याच्यावर ही गोष्ट नामंजूर करण्याचा अर्थ नाही की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो, त्यांच्या संघटनेमध्ये फाटाफूट करायला मोदी आणि त्यांचे सहकारी यशस्वी झालेले आहेत, ही गोष्ट नाकारता येत नाही. आणि कदाचित त्यामुळं इथं अधिक आपल्याला रिस्पॉन्स मिळायची शक्यता आहे, हा समज त्यांचा असायची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही पक्षाच्या फाटाफुटीचा उल्लेख केला. यावेळेस तुमचाही पक्ष म्हणजे ते महाराष्ट्रात त्यांचा प्रचाराचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. प्रचाराच्या दरम्यान तुम्ही म्हटलात की व्यक्तिगत हल्ले होतात. त्यांचं एक म्हणणं आहे की नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना असं वारंवार उल्लेख पंतप्रधानांच्या बोलण्यात आपल्याला आढळतो. याचा अर्थ प्रधानमंत्र्यांची पातळी कुठे गेली. नकली शिवसेना म्हणायचं काय कारण, शिवसेनेतला एक एकनाथ शिंदेचा वर्ग बाजूला गेला समजू शकतो आपण, पण संघटना तीच आहे ना. आज मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो, मला अत्यंत आक्रमकपणानं निवडणुकीमध्ये उतरलेले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचे शिवसैनिक दिसतात. त्यांनी एक आव्हान स्वीकारलेले आणि हे सवन शिवसैनिक जे आहेत ते बाळासाहेबांच्या विचारानं समाजसेवेच्यासाठी, राजकारणाच्यासाठी उतरलेले आहेत. त्यांना नकली म्हणणं याचा अर्थ एका दृष्टीनं शब्द वापरणार नाही, पण दुसरा असता तर मी म्हणलं असतं की हा फोलकटपणाचा आरोप आहे. पण तुमच्याही पक्षाबाबत ते म्हणतात की एक नकली राष्ट्रवादी, त्याचं कळेल ना उद्याच्या निवडणुकीमध्ये. आणि नकली कशी ही काही मूळ संघटना सोडून दुसरी कोणती येऊन बसले असं आहे. या दोन्ही ठिकाणी ते नकली असं म्हणतात. नकलीचा अर्थ काय, कारण काय? तुम्ही म्हणतात हे व्यक्तिगत हल्ले इथे होतात. व्यक्तिगत हल्ल्यांमध्ये एकीकडे होत असताना दुसरीकडे नुकतंच पंतप्रधानांनी असंही म्हटलं की तुम्ही त्यांच्यासोबत येत असाल तर स्वागत आहे, तुम्ही त्यांच्यासोबत यावं. एक प्रकारचं त्यांनी आवाहन केलं असं म्हणू शकतो की तुमच्याकडे आपण जसं इंग्रजीमध्ये ऑलिव्ह ब्रांच म्हणतो की तशी टाळी वाजवण्यासाठी हात पुढे केला असं तुम्ही बघता. असं आहे की एवढंच लोकांच्या कन्फ्युजन तयार करण्याच्यासाठी ते केले. त्यांना हे माहिती आहे की आम्ही जर कुणी येणार असू नये, मोदींच्यावर जायचं. ज्या मोदींच्या संबंधीची जनमानसामध्ये एक आज वेगळी भावना आहे, त्यांच्यावर जायचं. काय म्हणून जायचं त्यांच्यावर? पण याच्यापूर्वी जेव्हा मधल्या काळात म्हणजे स्वतः तुमच्या पक्षाचे काही नेते असणारे आणि तुमच्या घरातले सदस्य असणारे अजित पवार म्हणतात की याच्यापूर्वी वारंवार चर्चा त्यांच्याशी झाली होती मोदींची. चर्चा असं ही गोष्ट खरी आहे की आमच्यातले काही लोक पहिल्यापासून त्यांच्याबरोबर जावं असा म्हणणारा एक मोठा वर्ग होता. त्याच्यामध्ये त्यांनी काही प्रस्ताव आहेत असं सांगितलं. म्हणजे काय प्रस्ताव आहेत समजून तर एक आउट ऑफ क्युरिओसिटी काय म्हणतात ते तर दुसरी बाजू समजून घ्या. त्यासाठी काही बोलणं झालं असेल. राजकारणामध्ये चर्चा ही होत असते, चर्चा टाळणं योग्य नाही. आम्ही पार्लमेंटमध्ये ज्यावेळी बसतो, हाऊस काउन्स संपल्यावर पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये अनेक पक्षाचे लोक आम्ही एकत्र बसतो, चर्चा करतो, सूचना येतात. असं का करत नाही, तसं केलं तर काय, हे लोक मांडणी करत असतात. याचा अर्थ तुम्ही सुसंवादच ठेवायचा नाही ही गोष्ट काही नाही, पण सुसंवाद याचा अर्थ पक्षात जाऊन बसणं सगळं सोडून हे नव्हे. पण मग या सगळ्या प्रकारामध्ये असं झालं की वारंवार चर्चा सुरू असताना तुमच्या त्या चर्चामुळे
अजित पवार म्हणतायत किंवा अजून भाजपकडनं असा आरोप केला होता की अजित पवारांना विलन कुठेतरी ठरवलं गेलं. तुम्ही चर्चा करत होते एका बाजूला, पण मी विलन नव्हतो चर्चा करत, हे लोक चर्चा करत होते आणि त्या चर्चेचा निष्कर्ष मला सांगत होते ही गोष्ट खरी आहे. पण अशा काही चर्चा आहेत, अशा काही मीटिंग आहेत. एक नेते आहेत बीडमधले धनंजय मुंडे, त्यांचं म्हणणं आहे की अशा बैठका झाल्या, त्यांच्याकडे जर व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्यांचं असं म्हणणं. दाखवा ना व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आणि निर्णय काय आहे, बरोबर. निर्णय जे म्हणतात ते गेलेले आहेत आणि जे नाही म्हणतात ते आहे तिथंच आहेत. अंतिम निर्णय काय हे ज्या ज्या लोकांना ईडी आणि तत्समवृत्तीचं संकट होतं त्या सगळ्यांची भूमिका वेगळी होतं स्पष्ट झालं. म्हणजे ते त्यांनी लपूनही ठेवलं नाही. एक त्यांचे सहकारी कोल्हापूरचे, त्यांच्या कुटुंबातल्या एका भगिनीने या चौकशीच्या यातना सहन होत नाही म्हणून जाहीरपणाने सांगितलं की आम्हाला गोळ्या घाला, पण ही चौकशी थांबवा. पण मग तेव्हा तुमच्याशी जेव्हा बोलत होते सहकारी, तुम्हाला कल्पना येत होती की यांच्या आता मनात त्यांच्या चौकशांचा ससेल सरळ आहे ना, सरळ आहे ना. पण ते तुमच्याशी कधी बोलत होते की बाबा आमच्या ते माझ्याशी राहिलं ते मला हे करा, तुम्ही करा, आम्ही अडचणीत आहोत. मला दुसऱ्या एका सहकार्याने सांगितलं त्यांचं मुंबईत घर आहे, अतिशय आलिशान घर आहे. त्यांनी सांगितलं माझ्या घरात ईडीने आता ऑफिस टाकायची तयारी टाकली आणि ऑफिस टाकलं तिथं. माझ्या घरात ईडी शिरलेली आहे, काहीतरी करा, याचा मार्ग करा, चला. हे प्रफुल्ल पटेलांबद्दल बोलता, कारण ईडीचं ऑफिस त्यांचं. ठीक आहे. म्हणजे तुमचे एकेकाळी अत्यंत जवळचे सहकारी होते. आणि असंच ते ईडी हे काही त्यांचे सहकारी असल्याचं काही असं सुटका करत नाही. तुमच्या घरातच चोर शिरला, दरोडेखोर शिरला, तर तुमच्या जवळचे कोण आहेत ह्याचा शोधाशोध करून घेतो. तुमचा मधल्या काळातला हा सगळा अनुभव बघता तुम्ही प्रचारात हा मुद्दा आणलेला आहे की दबावाचा मुद्दा आहे, उद्धव ठाकरेंकडून तोच मुद्दा आहे. याच्यावरनं सिंपती आहे दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या दोन गोष्टींचा. एकतर पक्ष टिकवण्यासाठी ज्यांनी केलेली तुमची जी मेहनत आहे, तुम्ही या वयात फिरता, तर तुम्हाला या वयात म्हटलं आवडत नाही खरं तर, पण तुम्हाला आताही हा सगळा प्रचारासाठी तुम्ही फिरताय, उद्धव ठाकरे फिरतायत, सहानुभूती आहे असं म्हणताय. सहानुभूतीवरच इलेक्शन उद्धव ठाकरे आणि शरद पवार फिरवत आहेत. मला असं सहानुभूती, मला समर्थन असं असतं. समर्थन आणि सहानुभूती याच्यात फरक आहे. आता मी काय बघतोय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये यंगर जनरेशन जी आहे ती कन्सॉलिडेट होती. ती उद्धव ठाकरेंच्या भोवती होते, माझ्या भोवती होते, आम्हा लोकांची सहकारी जी आहेत. मग कुणी आमचे जयंत पाटील असतील किंवा अमोल कोल्हे असतील, या सगळ्यांच्या सभांना जो प्रतिसाद मिळतो त्याच्यात प्रामुख्यानं तरुण वर्गाचा वर्ग मोठा असतो. आणि दुसऱ्या बाजूला सिनियर जनरेशन जे वयस्कर घटक आहेत